ओके, तर आपलं एक्स्ट्रॅक्ट एक राहिलं होतं ते आपण आज एक बघूयात. तर जर तुमच्याकडे एखादं दुसरं कॉम्पोनंट असेल सॉलिडचा, ओपन फाईल, आता ह्याचं मला वायर फ्रेम म्हणून पाहिजे, वायर फ्रेम किंवा सरफेस. तर त्या केसमध्ये आपण एक्स्ट्रॅक्टला वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल इथं ऑपरेशन टूलबारमध्ये बाउंड्री कमांड असेल, त्याला साईडला क्लिक करायचं. ह्याच्यामध्ये हे दोन येतात, त्यातलं हे आपलं एक्स्ट्रॅक्ट. एक्स्ट्रॅक्टला सगळ्यात पहिल्यांदा प्रोपोगेशन टाईप, कुठल्या प्रकारे त्याला प्रोपोगेशन द्यायचं आहे. सध्या नो प्रोपोगेशनवरती सेट आहे. मग एलिमेंट टू एक्स्ट्रॅक्ट, इथं आपण ज्याला सिलेक्ट करतो त्यानुसार तो एक्स्ट्रॅक्ट करतो. जर समजा मी एजला सिलेक्ट केलं आणि ओकेला क्लिक केलं तर ते जे एज आहे ते ॲज अ वायर फ्रेम म्हणून मला यूज करता येईल. हे झालं आपलं एक्स्ट्रॅक्ट. एक्स्ट्रॅक्टला तुम्ही घेऊन नंतर परत कॉपी करून दुसऱ्या पार्टमध्ये पण वापरू शकता. सॉरी, पार्ट 2. इथं फक्त राईट क्लिक करायचं, पेस्टला क्लिक करायचं. आता पेस्टला क्लिक केल्यानंतर तो इथं इनव्हॅलिड म्हणतो, कारण एक्स्ट्रॅक्ट हे कमांड म्हणून तो पेस्ट करतो, त्यामुळे त्याला तिथं काही ऑब्जेक्ट दिसत नाही आहे. त्यामुळे काय करायचं की पेस्ट करताना इथं पेस्ट स्पेशलला क्लिक करायचं. इथं नुसतं पेस्ट ॲज अ रिझल्ट म्हणून क्लिक करायचं, म्हणजे तिथं जो 3D मध्ये वायर फ्रेम असतो तो इथं पेस्ट होतो. सेकंड जे ऑप्शन आहे ॲज अ रिझल्ट विथ लिंक, ह्याला जर ऑन केलं तर पहिल्या कॉम्पोनंटसोबत त्याचं लिंक राहील. जर आपण पहिल्या कॉम्पोनंटमध्ये डायमेन्शन चेंज केले तर त्यानुसार इथं रिझल्टमध्ये डायमेन्शन चेंज होणार. ॲज स्पेसिफाईड इन पार्ट डॉक्युमेंट म्हटलं तर जसं पार्ट डॉक्युमेंटमध्ये तो ॲज अ फीचर म्हणून आहे तसा इथं ॲज अ फीचर म्हणून इन्सर्ट होईल. मग तेव्हा त्याला ऑपरेशन करायला एक एज लागेल. तर सध्या आपण ॲज अ रिझल्ट म्हणून घेणार आहोत. तर मी म्हटल्याप्रमाणे हे एक्स्ट्रॅक्ट जे आहे एक सिंगल वायर फ्रेम म्हणून सर्कल इन्सर्ट झालं. ठीक आहे. आता ओके, सॉरी, मेकॅनिकल वायर फ्रेम अँड सरफेस डिझाईन. एक्स्ट्रॅक्टला आपण क्लिक केलं, ह्याला जर आपण फेसला सिलेक्ट केलं तर तो त्याचा सरफेस तयार करतो. असा हा जर आपला एक्स्ट्रॅक्ट 2. ह्याला आपण कॉपी करू, विंडो, पार्ट 3, मग इथं राईट क्लिक, पेस्ट स्पेशल ॲज अ रिझल्ट. ओके.